वर्षानुवर्ष चालत आलेल्या रूढी परंपरांना छेद देत रत्नागिरीतल्या कर्ला गावातल्या 7 बहिणींनी अनोखा आदर्श समाजासमोर ठेवलाय। 85 वर्षांच्या सरस्वती बापट या आपल्या आईवर या 7 मुलींनी अंत्यसंस्कार केले। तिरडी उचलण्यापासून ते अग्निडाग देण्यापर्यंत सर्व अंत्यसंस्कारांचा विधी या मुलींनीच केला। विशेष म्हणजे या परंपरेला बगल देणाऱ्या कृत्याला गावकऱ्यांनीही साथ दिली। आईने सुद्धा मरणापूर्वी आपल्यावर अंत्यसंस्कार मुलींनीच करावे अशी इच्छा व्यक्त केली होती। सरस्वती बापट यांचे पती विनायक बापट हे लष्करात होते। मुलगा नसल्याची कधी खंत त्यांनी व्यक्त केली नाही। बापट दाम्पत्यानं आपल्या मुलींना मुलाप्रमाणे वाढवलं होतं। पतीचं निधन झाल्यावर सरस्वतीबाईंनी आपल्या 7 मुलींना शिस्त आणि संस्कारात वाढवलं। आईने आमच्यावर संस्कार केले की तू मुलगी नाहीयेस, तुम्ही 7ही आमचे मुलगे आहात। तर त्या आईला एका मुलाचं जे कर्तव्य असतं त्या मुलाचंच कर्तव्य आपण बजावायचं। आणि त्याचप्रमाणे आम्ही आईचं जेव्हा निधन झालं त्यावेळेला आईच्या तिरडीला खांदा देण्यापासून अगदी मडकं धरण्यापासून स्मशानात जाऊन तिच्या चितेला अग्नी देण्यापर्यंत जे काही विधी असतात ते आम्ही सगळ्या जणींनी मिळून केलेले। आम्ही 4 बहिणी आम्ही गेलो होतो, 3 सख्या आणि माझी चुलत बहीण भाग्यश्री बापट। आम्ही 4 जणींनी मिळून तिला तिथे अग्नी दिलेला। मला एकच वाटतं की ही गोष्ट कोणत्याही प्रसिद्धीसाठी आम्ही केलेली नाही, ही अत्यंतिक आतून एक उर्मीतून केलेली आहे, जे आमच्या आईप्रती असलेलं आमचं प्रेम आहे। आता ही गरज आहे अत्यंत की घरच्या माणसाने हे संस्कार करणे आणि जे मुलगी असो किंवा मुलगा असो त्यांनी हे संस्कार पुढे चालू ठेवून आपल्या वडिलांना किंवा आई वडिलांना गती मिळवून देणे हे आवश्यक आहे। त्यामुळे अतिशय धाडसी निर्णय आहे आणि त्यांनी एक समाजामध्ये चांगला पांडा पाडून दिला आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।